हॅलो फ्रेंड्स, ममता फ्रॉम गिरिराज होलिस्टिक हिलिंग. तू माझ्याकडे आल्यावर हिलिंग घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान वाटलं मला. अच्छा, असं रिलीफ झाल्यासारखं वाटलं. तर जेन्युइनली आपण इथे हिलिंग वर्कआउट करतो, तर तू लोकांना काय सांगते, क्लायंट्सला ज्यांना रिलेशनशिप हील करायचे? आता आपण तुझं रिलेशनशिप, निगेटिव्ह एनर्जीज, मनी इश्यूज, हे तीन गोष्टी आपण हेल्थ केलं मम्मीचं, तर ह्याच्यावर तुला काय सांगायचं, ह्याच्यावर काय म्हणायचं? मी असं सांगेन की तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही ह्या गोष्टी करा, तर तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये खूप यू वॉट द रिझल्ट्स. ह्या गोष्टी म्हणजे काय आहेत आपल्याकडे? कॉस्मिक एनर्जी हिलिंग, रेकी एनर्जी, बाकी आपण काय करतो? नाही, काहीच नाही. तू जेन्युइन रेकी हिलिंग, हो बरोबर, ते पण ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर, कॉस्मिक एनर्जीवर आपण हिलिंग करतो. अँड डिड यू फील द एनर्जीज व्हेन आय वॉज हिलिंग यू? येस येस. तर मनीषा मॅडम, माझं नाव मनीषा आहे. मी 1 महिना अगोदर आले होते. प्रचंड रडत होते मी, प्रचंड म्हणजे मी त्यांना पण इतकं त्रास दिले सारखे कॉल करून करून, पण 1 महिन्यानंतर मी इतकी फ्री माइंड झाले. मी अगोदर कोणाला उत्तर द्यायची नाही, आता इतकं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल झाले की मी समोरच्या व्यक्तीला ॲटलिस्ट 2 शब्द तरी बोलू शकते, इतकं झाले. आणि आजची जी हिलिंग झाली त्याच्यामध्ये मला इतकं म्हणजे शांत वाटलं आणि जे वेगळे विचार होते, नेगेटिव्ह विचार सगळे निघून गेले त्या, म्हणजे पहिल्याच हिलिंगमध्येच. आणि इतकं शांत आणि छान वाटतंय ना की फर्स्ट टाइम मी अगोदर का नाही आले असं मला वाटतं की 2-3 माझ्या हिलिंग झाली, आणखी माझ्यामध्ये छान इम्प्रूव्ह झाले असते त्याच्यामध्ये. माझ्या पहिल्यांदा तू पेमेंट देऊन काय केलं? सॉरी, अगोदर मी पेमेंट दिलं, 15 दिवसांनी सांगितलं की नाही, मला नाही करायचं, कारण की थोडा इश्यू होता त्यामुळे नाही म्हणे. पण त्यानंतर मी पुन्हा 15 दिवसांनी आले आणि मग मी डन करूनच गेले. त्यानंतर माझी खूप चेंज झाली त्यामुळे माझ्यामध्ये लाईफ मध्ये चेंज झाले, रिलेशनशिप मध्ये चेंज झाले. माझा रिलेशनशिप प्रॉब्लेम होता, हळूहळू डेव्हलप होते. म्हणजे खूप आम्ही छान दोघं राहतोय व्यवस्थित. तुला काय म्हणायचंय की ममता मॅडम कडे आल्यावर काय वाटतं? मी लोकांना काय सांगते? शिक्षक आहे म्हणून मी स्वतः सांगते की खरंच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप असेल, मनी असेल, इतर कोणतेही, बिनधास्तपणे तुम्ही ममता मॅमला भेटावं व आपले प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करून त्यांच्याकडून उत्तर मिळायचं. खरंच खूप छान प्रतिसाद भेटतो त्यांच्याकडून. आणि तुला रीडिंग कसं वाटलं? आपलं रीडिंग खूप छान, मला खूप आवडलं. रीडिंग आपण घेतलं होतं तेव्हा, रीडिंगचं ते बघितलं तेव्हा मला म्हणजे जे मला कोणी सांगितलं नाही ते मला ममता मॅमने सांगितलं. अद्याप मी कधी कोण असं केलं नाही आहे, पण ज्योतिष म्हणा, आपले भटजी म्हणा, यांनी पण काही सांगितलं नव्हतं जितकं मला ममता मॅमने छान ॲक्युरेट प्रेडिक्शन सांगितलं. मला व्यवस्थित सांगितलं, जे खरंच जे आहे तेच तुम्ही सांगितलं मला, आणि ते तसं होतं. हो. आफ्टर हिलिंग नाव व्हॉट यू आर फिलिंग मॅडम? मी शब्द खरंच नव्हती, मी इतकी हसतही नव्हती. आज माझ्या अगदी हसण्यावरून कळतंय की मी किती छान, म्हणजे छान राहते व छान व्यवस्थित. ऊर्जा कशी झाली आहे तुझी? खूप छान. आपण ऊर्जा पण चेक करूया. ह्या दोघांचं पहिला आम्ही ऊर्जा चेक केलं तर दोघांचं ऊर्जा असं क्रॉस होता. आता आपण क्रॉस ठेवूनच त्यांची ऊर्जा चेक करूया. नाव घे, पूर्ण नाव घे. तृप्ती तुषार साटवकर. बाय. दिस इज तृप्ती. आपण हिचा पण क्रॉस ठेवू जरा. मनीषा विशाल बोंबले. सो याचा अर्थ पहिला कसा होता? क्रॉस ओपन ठेवलेलं पण क्रॉस जायचे यांचे दोघांची ऊर्जा. डू यू रिमेंबर? मग कसं वाटायचं त्यावेळेसची ऊर्जा आणि आताची ऊर्जामध्ये काय फरक आहे? तेव्हा खूप निगेटिव्हिटी वाटत होती आणि आता खूप पॉझिटिव्हिटी वाटते. प्रत्येक गोष्टीत ऊर्जा जाणवते ना ती. आणि जी आता ते पास्टच ठेवून टाकायचं, परत त्याच्यामध्ये जायचं नाही. आणि काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. व्हॉट यू वॉन्ट टू टेल टू माय क्लायंट्स? मला लोक विचारतात काय तुम्ही करता, खरं काय करता, तुम्हाला काय सांगायचं? नाही, असं काय वेगळ्या प्रकारे काही होत नाही. जे आपले सायन्सचे आहेत कॉस्मिक एनर्जीजवर वर्कआउट करते, तर तुम्हाला क्लायंट्सला काय सांगायचं की जेन्युइनली आपण इथे वर्कआउट करू शकता, सक्सेसफुल आहे? हो, 100% आहे. की अगदी म्हणजे मनासारखं होतं. आणि जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते 100% ममता मॅम सॉल्व्ह करतात. थँक्यू.